नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्राने स्त्री सन्मानाच्या आणि स्त्रियांच्या हक्कांच्या दृष्टीने नेहमीच प्रागतिक भूमिका घेतलेली आहे। देशातील स्त्री शिक्षणाचा पाया देखील महाराष्ट्राच्या भूमीमध्येच रचला गेला। घरांच्या मालकीमध्ये महिलांच्या नावांची नोंद करून पती पत्नी संयुक्त मालक असावेत यासाठी महाराष्ट्रभर मोहीम राबवली गेली। याच पावलावर पाऊल ठेवत आता राज्य सरकारने सरकारी कागदपत्रांमध्ये देखील आईचं नाव प्राधान्याने नोंदवलं जावं यासाठीचा निर्णय घेतलाय। याच निर्णयाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने भूमी अभिलेख विभागाने देखील महत्त्वाचा निर्णय घेतलाय। सातबारा उतार्यावर देखील आता आईचं नाव नोंदवलं जाणार आहे। 1 नोव्हेंबर पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे। महाराष्ट्रामध्ये 1 मे 2024 नंतर ज्यांचा जन्म झाला असेल त्यांच्या नावावरती जमीन खरेदी केल्यास त्यांची नोंद करताना संबंधित आईचं नाव हे सातबाऱ्यावरती नोंदवणं आता बंधनकारक झाले। याच वेळी वडिलांचं नाव सातबारा उतार्यावरती नोंदवणं हे मात्र बंधनकारक नसेल। पुढच्या काळामध्ये फेरफार करण्यात आल्यास त्यावर देखील आईचं नाव लावलं जाणार आहे। तर विवाहितांना वडिलांचं किंवा पत्नीचं नाव लावण्याची मुभा दिली जात आहे। राज्य सरकारकडे भूमी अभिलेख विभागाने हा प्रस्ताव पाठवलाय। राज्य सरकारने मान्यता दिल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे। महाराष्ट्र सरकारने 1 मे 2024 पासून शासकीय कागदपत्रांमध्ये आईचं नाव लावणं बंधनकारक केलंय। राज्य सरकारने 4थं महिला धोरण मार्च महिन्यामध्ये मंजूर केलं होतं। त्यानुसार शासकीय कागदपत्रांवरती आईचं नाव नोंदवणं आता बंधनकारक असणार आहे। महाराष्ट्र सरकारकडून महिलांच्या प्रगतीसाठी विविध योजना या राबवल्या जातात। महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतलेत। यामध्ये महिलांना एसटी मधून प्रवास करताना भाड्यामध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे। यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे महिलांना दरमहा 1500 रुपये याप्रमाणे दरवर्षी 18,000 रुपये दिले जाणार आहेत। बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी लखपती दीदी ही योजना देखील राबवली जात आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता सातबारा उतार्यावरती आईचं नाव देखील लावणं बंधनकारक असणार आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आता आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।